और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर महापालिकेचे महापौर पद स्वीकारल्यानंतर महापौर अश्विनी निकम या सातत्याने शहरातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत। त्याच अनुषंगाने बुधवारी यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या कॅम्प 3 येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथे भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली। या अभ्यासिकेत विविध स्पर्धा परीक्षा तसेच इतर अभ्यासक्रमांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी महापौरांनी थेट संवाद साधला। अभ्यासादरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी विचारणा केली असता विद्यार्थ्यांनी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कमतरता, स्वच्छतेचा अभाव, वायफाय सुविधेची अनुपलब्धता, तुटलेल्या खुर्च्या तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत तक्रारी मांडल्या। विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकल्यानंतर महापौर अश्विनी निकम यांनी सांगितलं की अभ्यासिकेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शहराचं भविष्य असून त्यांच्या सुविधांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही। संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ समस्या सोडवण्याचे निर्देश देत लवकरात लवकर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलंय। महापौरांच्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आशेचं वातावरण निर्माण झालं असून आता अभ्यासिकेतील व्यवस्थांमध्ये सुधारणा होऊन अधिक चांगल्या वातावरणात अभ्यास करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। दोन मिनिटांसाठी सगळ्या पोरांना ते भेटा समस्या बोलायला लक्ष आहे। मॅडमनी आहे ना ऑलरेडी 10 ते 12 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे, पण मॅडमला प्रतिसाद देत नाही। पण प्रतिसाद मॅडमचं असं म्हणणं आहे की आम्हाला कोणत्या अधिकारी प्रतिसाद देत नाही। चालेल आपण काय सुविधा देतो त्याच्यात त्यांनी दिला तर मी लगेच संबंधित विभागाला लगेच पत्राद्वारे लगेच कळवते किंवा फोन करून बोलवते बाबा असं आहे, हा प्रॉब्लेम आहे, येऊन लगेच का आहे सगळं व्यवस्थित नाही। मुलांनाही काही प्रॉब्लेम असेल तर सांगू शकतो। हां डोरचं सांगितलं, बाकी अजून पाणी चेक त्याच्या संदर्भात मी नेटच्या पुढच्यासाठी भांडार विभागाला पत्रव्यवहार केलेला होता। आता एक सुविधा आहे, काही प्रॉब्लेम असतील तर शेअर करू शकतो। पाणी झालंय, तुमचं कुठ्यांचं झालंय, वायफाय चेक, अजून नवीन काही आहे का? फीज वगैरे घाबरू नका, बोलू शकता। फीजचं फंक्शन 100 ते ना आकारलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। मग सर्व पोरांनी ना भरपूर वेळा मॅडमला सांगितलं होतं की मॅडम आम्ही ना फीज नाही देणार, कारण की काही लोक असे पण आहेत की 100 रुपये त्यांच्यासाठी खूप मोठी अमाऊंट आहे, मग ते नाही भरू शकत। मग ऑलरेडी आणि कल्याणला झालं, मग अंबरनाथला झालं, या ठिकाणी सर्व ठिकाणी ना निःशुल्क लायब्ररी आहे। तर या ठिकाणी म्हणजे हां जस्ट आपण आता बोलू की आणि त्यानुसार शुल्कच आपण केलं, तर तो जो डिसिजन आहे तो आपण घेतला खूपच आहे। आपण आता सेकंड रोड कॉम्प्लेटमध्ये केलं आहे, मुलांसाठी 2 घेतलं। हो नाही, जो ग्राउंड होता ना ते ग्राउंडच्या मुलांनी इथे सेकंड आलं, मग त्यांना हा इकडे दिलेला, फक्त इकडे AC वगैरे
नाही म्हणजे मुलांनी सहकार्य करून त्यांना विनंती केली म्हणून त्या आणि आम्हालाही मॅडम माहिती होतं की 11 वर्ष येणार आहे आणि जेव्हा कळलं त्याच्यानंतरच त्यांना पुढे येऊन झालं. हॅलो नमस्ते, मी आहे ना अभ्यासिकामध्ये आली होती. बरेचसे लाईट्स बंद आहे, फॅन बंद आहे, एसीचा प्रॉब्लेम आहे. एकदा येऊन पाहून घ्या ना. कंप्लेंट आहेत मुलांच्या, एकदा बघून घ्या. हां वायफायचं पण बघून घ्या ना, पण सांगून द्या. हां ठीक आहे, मी तिथेच आहे आत्ता. करून घ्या लवकरात लवकर. मुलं जे सांगतायत आता बघा, जे साफसफाईला येणारे लोक आहेत मुलं, ते तर फक्त साफसफाई करणारे. माझा नंबर सगळ्यांनी घ्या आणि तुम्ही मला पर्सनली टच करा. काहीही तुम्हाला प्रॉब्लेम असेल मला पर्सनली. आणि मलाही मॅडम कसं आहे आणि मला त्याच्यात ॲड करा किंवा तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता. आपला जो आहे ना व्हॉट्सअप नंबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकाला मी आज पहिल्यांदाच व्हिजिट दिलेली आहे. इथे जे बसलेले जे पण स्टुडंट आहेत ते आपल्या उल्हासनगरचं भविष्य आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला जी पण सुविधा देता येईल ती पूर्णपणे द्यायची आहे, याची ग्वाही मी त्यांना दिलेली आहे. जे पण त्यांच्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह करायचा मी प्रयत्न करेन आणि त्यांना निशुल्क अभ्यासिकात यायची परवानगी मिळावी याच्यासाठी मी पुढे प्रयत्न करेन. मॅडम, विद्यार्थ्यांनी मागणी केली की पाण्याची सोय व्यवस्थित नाही, साफसफाई नाही, त्या किती दिवसात हा समस्या झाली? मी संबंधित अधिकाऱ्यांना पण सोबत घेऊन आलेली आहे, त्यांना या सगळ्या समस्या दाखवलेल्या आहेत. लवकरात लवकर म्हणजे येत्या 2-4 दिवसातच हे सगळं सॉल्व्ह होऊन जाईल याची ग्वाही देते. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.